कोकण मंडळाकडून म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली आहे, पण त्यात आमदार आणि खासदारांसाठी चक्क अत्यल्प आणि अल्प गटातही घरं राखीव ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्यांच्या कॅटेगरीमध्ये आमदार खासदार कसे असा सवाल केला जातोय। आमदारांना 2.5 लाख पगार आणि म्हाडाच्या घरासाठी अत्यल्प उत्पन्न गटात। आमदार खासदारांना 9.5 लाखात म्हाडाचं राखीव घर। म्हाडाच्या कोकण मंडळानं 5285 घरांसाठी लॉटरी काढली आहे, पण त्यात आमदार आणि खासदारांसाठी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात घरं राखीव ठेवण्याचा घाट घालण्यात आलाय। आता प्रश्न हा आहे की आमदार आणि खासदार कसे काय अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात येतात। आमदारांचा पगार सर्व भत्त्यांसह महिना 2,72,000 रुपये इतका आहे आणि वार्षिक उत्पन्न आहे 32,64,000 आणि अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा आहे वर्षाला 6 लाखांचं उत्पन्न, तर अल्प उत्पन्न गटाची मर्यादा 9 लाख इतकी आहे। खरं तर आमदार आणि खासदार हे उच्च उत्पन्न गटात येतात, ज्या गटासाठी 12 लाखांच्या वर तसंच कमाल मर्यादा नाही। मग असं असताना अत्यल्प आणि अल्प गटात आमदार खासदार कसे याचं उत्तर म्हाडानं आणि सरकारनं दिलं पाहिजे। कुठलाही शाणा आमदार अशा पद्धतीनं अल्प उत्पन्न बचत गटामध्ये म्हाडाचे फ्लॅट घेईल असं मला वाटत नाही। त्याचं रजिस्ट्रेशन झालं की नावानेशी माझ्याकडे या, मग त्यावेळेला मी बोलेन। नाही, मला माहित नाही असं काही असेल असं मला वाटत नाहीये, कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार। म्हाडाच्या कोकण मंडळानं 5285 घरांसाठी लॉटरी काढली आहे। त्यात आमदार आणि खासदारांसाठी 98 घरं आहेत। 98 घरांपैकी 96 घरं अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटात आमदार खासदारांसाठी राखीव आहेत, तर नियमाप्रमाणे आमदार खासदार ज्या उच्च उत्पन्न गटात येतात त्या गटामध्ये फक्त 2 घरं आहेत। याचाच अर्थ नियमानुसार 2च घरांसाठी आमदार आणि खासदारांना अर्ज करता आला पाहिजे, पण तसं न करता आमदार आणि खासदारांना अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात टाकत घरं राखीव ठेवण्यात आली आहेत। अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9,55,000 ते 18,59,000 घरं आहेत। कल्याणमध्ये 9.5 लाखांचा फ्लॅट मिळणार आहे, तर अल्प उत्पन्न गटात 13,25,000 ते 33,96,000 फ्लॅट मिळेल। सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो, त्या माध्यमातून सर्व बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील। मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे, मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी 95 घरं आमदारांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी 9 लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना 30 ते 35 लाखांची किंमत आहे। नाही, निश्चितपणे याच्याकरता जी जर का असं माझ्या निदर्शनात नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल, जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील। गोरगरीब सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं मिळावी म्हणून म्हाडाच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून दिली जातात। अर्थात आधीपासून त्यात आमदार आणि खासदारांसाठी देखील घरं राखीव असतात, पण उच्च उत्पन्न गट सोडून त्यांना अत्यल्प आणि अल्प गटात घरं कशी मिळू शकतात, यामागे सरकारनं नेमकं काय लॉजिक लावलं हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।